आज सकाळी सुयश माझ्या घरी आला होता आणि मग आम्ही खूप वेळापर्यंत रील्स स्क्रोल करत बसलो. काय करायचं कळत नव्हतं म्हणून जाऊन एक कप चहा पिली आणि चहा पिल्यानंतर घरी आलो जेवणासाठी. तर मम्मी मला बाहेरच भेटली. जेवता न्यूज बघितल्या तर कळलं की पोर्टफोलिओ उद्या लाल होणार आहे. मग त्या सगळ्यांचं टेन्शन सोडून मी एक नुस्खा ट्राय करतो आहे, कारण की माझ्या कपाळावरती एक खूप मोठा पिंपल आलेला आहे. तर ह्या टॅबलेटला मला तिथे लावायचं होतं आणि 15 मिनिटांनी धुतल्यानंतर असं सांगितलेलं सांगणाऱ्यांनी की ते पिंपल जाईल, पण तो नाही गेला. त्याचं टेन्शन घेता घेता मी आलो बाजारामध्ये मम्मीसोबत. तेवढ्यामध्ये मला माझा मित्र भेटला. त्याच्यासोबत 15-20 मिनटं टाईमपास केला आणि मम्मीचा बाजार घेऊन झाला होता. मग मम्मीला घेऊन मी घरी आलो. मम्मीने बाजारातून वडापाव घेतले होते आणि चाट घेतली होती. तर ते एन्जॉय करता करता थोडा वेळ गेम खेळलो आणि संध्याकाळी टू व्हीलर पार्क करून मी निघालो नारायणगावला. कारण पंचायत समिती सदस्यांचा तिथे सत्कार होता. तिथे डॉक्टर अमोल कोल्हेसुद्धा आम्हाला भेटले. त्याच्यानंतर नारायणगावमध्ये खूप ट्रॅफिक झालेलं आहे हल्ली. पण कसंबसं तिथून निघून थोडा वेळ नारायणगावमध्ये फिरलो आणि परत ओतूरला आलो. ओतूरला आल्यानंतर परमेश्वर सर शतपावली करत होते रात्री. तर थोडा वेळ त्यांना फोर व्हीलरमधून त्रास दिला. अँड दॅट्स इट फॉर दिस व्लॉग. जर तुम्हाला माझे व्लॉग्स आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.